नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव यांची बिनविरोध निवड। शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेत यादव पॅनलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे व युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली। या निवडीनंतर शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला। शिरोळ नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलची एकतर्फी सत्ता स्थापन झाली आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी 12 वाजता उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिकेत पहिली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष योगिता सतीश कांबळे उपस्थित होत्या। उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराज सिंह यादव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं सभेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष योगिता कांबळे यांनी उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव यांची बिनविरोध निवड झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं। या सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे आणि निलेश गावडे यांच्या नावांना मान्यता देण्यात आली। निवड जाहीर होताच शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली। यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, स्वीकृत नगरसेवक सचिन शिंदे, निलेश गावडे, गजानन संकपाळ, पंडित काळे, डॉक्टर दगडू माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी शिवशाहू आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिता संकपाळ, सविता पुजारी, रेखा कोरे, दीपाली फल्ले, कल्पना काळे, अनुराधा गुरव, सुवर्णा कांबळे, उल्हास आवळे, राहुल कोळी, विजय आर्गे, शरद मोरे, दीपक भाट, ओंकार माने गावडे यांच्यासह प्रकाश गावडे, बाबा पाटील, दरगो गावडे, आनंद देशमुख, रावसाहेब माने, मानसिंग पाटील, बिजी माने, करण जगदाळे, शक्तिजीत गुरव, अक्षय गवळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर बोलताना नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 5 वर्षाचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला। नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सर्व कामं पूर्ण केली जातील। सुरुवातीला उपलब्ध निधीतून 100 दिवसाचा विशेष विकास आराखडा राबवण्यात येणार असून आगामी 5 वर्षात सुमारे 500 कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।